नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट UG 2024च्या काउन्सिलिंग संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती मी आपणापर्यंत शेअर करणार आहे. ती अपडेट अशी आहे की जे कट ऑफ कोर्ससाठी जे कट ऑफ मार्क्स होते ते डिक्रीज होणार आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. डिक्रीज कट ऑफ मार्क्स फॉर आयुष कोर्सेस. आयुष कोर्सेसमध्ये जे महाविद्यालय आहेत, BAMS, BHMS, BUMS, हे सर्व जे कोर्सेस आहेत यासाठी जो कट ऑफ ठरवलेला होता त्यामध्ये तो कट ऑफ डिक्रीज होणार आहे, तो कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. न्यू कट ऑफ स्कोर काय राहणार आहे ते आपण आज पाहणार आहोत. BHMS आणि BAMS साठी जे 15% कट ऑफ आहेत तो कमी झालेला आहे आणि BAMS चा कट ऑफचा क्रायटेरिया सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे ही BAMS आणि BHMS च्या जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे ओपन EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा 140+ असणाऱ्या BAMS चा जो कट ऑफ आहे अशा विद्यार्थ्यांना मिळू शकतो आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा 105 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते पात्र ठरू शकतात. एक्झॅक्ट कट ऑफ स्कोर काय राहणार आहे हे थोड्या वेळामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे. पण त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की सीट खूप कमी राहिलेल्या आहेत. त्यामुळे मेरिट कोट्यामधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शक्य होणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेव्हलला ॲडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे नवीन नोंदणी प्रक्रिया सुद्धा सुरू होऊ शकते. स्टे वॅकन्सी राऊंडची प्रक्रिया संपल्यानंतर उर्वरित जागेसाठी अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकतो. शक्यतोवर नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट कोट्यामधून प्रवेश घेण्याची संधी भविष्यात प्राप्त होऊ शकते. म्हणून ही छोटीशी अपडेट होती, मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.